नाशिक शहरातील IT पार्कचा मुद्दा खूप महत्त्वाचा होता। आता ज्या निवडणुका झाला, लोकसभेची निवडणूक असेल, महानगरपालिकेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, यात हा मुद्दा प्रामुख्याने आला की IT पार्क नाशिक शहरामध्ये असणं खूप गरजेचं आहे। आज नाशिकची मुलं हे बेंगलोर असतील, पुणे असतील, हैदराबाद असतील, या ठिकाणी ते नोकरीसाठी जात असतात आणि त्यामुळे राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना मी प्रामुख्याने IT पार्कची मागणी केलेली होती। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आपले मुख्यमंत्री यांनी आता उत्तर देताना जाहीर केलेलं आहे की 335 एकर जे आडगाव शिवारात नाशिकमध्ये आहे त्यावर त्यांनी IT पार्क प्रस्तावित होता, त्याला लागून 40,000 चौरस मीटर ही जागा महानगरपालिकेने आता अधिग्रहित केलेली आहे आणि लवकरच वास्तुविशारदाची नेमणूक केलेली आहे आणि अद्ययावत IT पार्क नाशिकमध्ये करू असं त्यांनी जाहीर केलेलं आहे। त्यामुळे नाशिककरांच्या वतीने मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं खूप मनापासून आभार मानते की आमच्या संपूर्ण नाशिककरांना त्यांनी एक मोठा दिलासा दिलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।